नमो नमः. स्वागत आहे आपले सर्वांचे गोपालम संस्कृत क्लासेसमध्ये. आपण काय शिकलो बरं काल आपण 1 वाजला, 2 वाजले, 3 वाजले हे सांगता येणं शिकलं, हे लिहिता येणं शिकलं का रे. पण यावरच आपण सीमित आहोत का? आपण असंही म्हणतो ना, 1:15 वाजले, 3:30 वाजले, म्हणजे 2:30 वाजले, म्हणजे त्याला अडीच म्हणतात. 3:30 वाजले, 4:30 वाजले, 1:15 वाजला, 2:15 वाजले, 2:45 वाजले. पण हे सांगणं अजून आपण शिकलो नाही. आपण फक्त 1 वाजला, 2 वाजले हे शिकलोय. तर आपण आज त्यापैकी सर्वात 1:15 शिकणार आहोत. 1:15 शिकूया. त्याच्या अगोदर आपण काही शब्दांचे अर्थ पाहूया. थोड्या वेळापूर्वी आपण शिकलो. सांगा बरं, वादनम म्हणजे वाजले. पादोन म्हणजे पौन. सपाद म्हणजे 1:15. आता सपाद सगळ्यात पहिले शिकूया. 1:15 कशा प्रकारे लिहिणार? तर 1:15 म्हणजे सपाद. 1:15 म्हणजे सपाद. आता मला वाजवायचे आहेत 1:15. छोटा काटा 1 कडे आणि मोठा काटा 3 वर. ओके, ठीक आहे, समजलं. आणि मग मला लिहायचं आहे 1:15. 1 वाजून 15 मिनिटे म्हणजे 1:15 असतो. 1:15 म्हटलं म्हणजे तितके वाजून 15 मिनिटं करून द्यायचे. आणि मग मला 1:15. 1:15च्या ऐवजी फक्त मला एक शब्द लावायचा आहे, सपाद. सपाद. आणि पुढे किती वाजले आहेत? 1. एकवादनम झालं. सपाद एकवादनम. आता मला 2:15 वाजवायचे. छोटा काटा 2 कडे, मोठा काटा 3 वर. झाले, म्हणजे 2 वाजून 15 मिनिटे असं लिहितात याला. आणि मग 1:15ला वापरतात सपाद. आणि किती वाजलेले? 2. त्याला कसं लिहितात? मागे शिकलो आपण, द्विवादनम. झालं, इतकं सोपं आहे. आता 3:15 वाजवायचे. छोटा काटा 3 वर आणि मोठा काटा पण 3 वर येईल ना. 1:15साठी मोठा काटा 3 वर येतो. आणि 1:15साठी 15 मिनिटं असतात. आणि आणि या ठिकाणी किती वाजलेले? 3 वाजले. 3 वाजून 15 मिनिटं. मग 1:15साठी 15 मिनिटं म्हणजे 1:15साठी सपाद. आणि किती वाजलेलेत? 3 वाजलेत. त्याला कसं लिहितात? त्रिवादनम. झालं, इतकं सोपं आहे. परत 4:15 सपाद चतुर्वादनम. या ठिकाणी रपात, मग चतुर्वादनम म्हणता येईल. 5:15 सपाद पंचवादनम. अशा प्रकारे लिहितात, पंचवादनम. 6:15 कशी लिहिणार? तेच 6:15च्या ऐवजी सपाद शब्द. आणि 6 वाजलेत, षड्वादनम. परत 7:15 कसं लिहिणार? परत तेच सपाद सप्तवादनम. 8:15 झालेत. 8:15ला काय शब्द आहे? सपाद. आणि किती वाजलेत? 8. अष्टवादनम. आता तुम्हाला पूर्ण आयडिया आली असेल की कशा प्रकारे लिहिलं जातं. या ठिकाणी 9:15. 9:15ला काय शब्द आहे? सपाद. आणि किती वाजलेत? 9. नववादनम. 9 वाजले. सपाद नववादनम. 9:15 झाले. परत सपाद 6:15 किती? 10. दशवादनम. झालं, सपाद
दशवादनम. परत सपाद किती वाजले? 11. 11 कसं लिहितात? एकादश वादनम. एकादश वादनम. परत 12:15 झाले, कसं लिहिणार? सव्वाला शब्द आहे सपाद. आणि 12 वाजले म्हणजे द्वादश वादनम. एवढं सोपं आहे. समजले काय? हे बघा. ओके, ठीक आहे. धन्यवाद. आम्हालाही प्रोत्साहन मिळावे म्हणून लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नमो नमः. जय श्री कृष्ण.